नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की वल्लरीने उदयकांतला फोन लावलेला असतो. ती त्याला म्हणत असते, अरे तो फोन ज्यातून तो सीसीटीव्ही फुटेज रिकवर होऊ शकतो, तोच फोन जर पोलिसांना भेटला ना तर मग पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच अर्णव तुझ्यापर्यंत पोहोचल आणि मग तुला कोणीच वाचवू शकणार नाही. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी सात्विक फॅशन्सची फाईल घेऊन सौदामिनीच्या कॅबिनमध्ये येऊन उभे राहतात. त्यांना तिथं आलेलं पाहून खरंच सौदामिनी आता नाराज होऊन तोंड पाडून त्यांच्याकडे बघत बसते. अर्णव सौदामिनीच्या समोर जाऊन खुर्चीवर बसतो आणि तिला म्हणतो, मी आपल्यात जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं होतं त्याचे पेपर्स आणलेले आहेत आणि मी आशा करतो की मी जे पेपर्स तुम्हाला पाठवले होते ते तुम्ही साईन करून ठेवलेच असतील. एवढंच लक्षात ठेवा, सात्विक फॅशन्स फक्त आणि फक्त माझे. त्यात ईश्वरी म्हणते, आता देऊन टाका आमचे पेपर्स. सौदामिनीच्या डोळ्यात पाणीच आलेलं असतं, तोंड बारीक झालेलं असतं. ती जे काही ठरून आलती ते साध्य झालंच नाही ह्याची खंत तिच्या मनात कायम राहील. आज अर्णव खूपच रडला. तो ईश्वरीला म्हणाला, आता तू तरी मला कधीच सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी जगू शकणार नाही. पण तिकडे नम्रता परत एकदा आकाशकडे जाऊन कटकट करू लागली. पण आकाश तिला म्हणाला, मला पश्चाताप होतोय की मी तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम केलं. तू खूप सेल्फिश होत चाललीयस. घरात काय घडले ते सोडून तुला फक्त आणि फक्त स्वतःच पडलेले. तिकडं आज पोलिसांकडून अर्णवला समजलं की राकेश जेलमधून सुटलेला आहे आणि ते ऐकताच मामा, आकाशला आणि शिर्केला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला आहे. चला तर मंडळी, माझा जायचा टायमिंग तर झालेला आहे, पण पुढं असेच जर ह्या मालिकेचे अपडेट पाहायचे असतील तर तुम्ही लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करा. बाय बाय.